केलं का? खाला पुढे खाला रे. मराठवाड्यातली सर्वात मोठी कावड यात्रा हिंगोलीमध्ये निघणार आहे. संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये ही कावड यात्रा निघणार आहे आणि नेहमीप्रमाणे कावड यात्रेमध्ये तुम्ही अगदी एकदम रुद्राक्षाच्या माळा वगैरे घालून तयार झालात. हे रुद्राक्षाची माळ म्हणजे माझ्या महादेवाने प्रदान केलेली आहे. त्यामुळे हे वेशभूषा तुम्हाला सांगतो की महादेवाच्या पूजा अर्चा करून या ठिकाणी या कावडला आम्ही शुभारंभ केलेला आहे. बरं, आता तुम्ही हिंगोलीमध्ये आहात. कधी सुरुवात होणार आहे कावड यात्रेची आणि किती लोक येतील? गर्दी प्रचंड दिसायला लागली. मला असं वाटते की 1 लाखाच्या वर या ठिकाणी जनसमुदाय राहणार आहे आणि हा दरवर्षीच असतो. या वर्षी वेगळं काही अनेक दिखावे सुद्धा तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. त्यामुळे सर्व आजूबाजूच्या जिल्ह्यातूनच आणि हिंगोली जिल्ह्यातून तर घर परत माणूस या ठिकाणी या कावडमध्ये सामील होणार आहे. आमदार बांगर यांची कावड यात्रा म्हणल्यावर एक वेगळा स्वॅग असतो. प्रचंड गर्दी. आज कोण कोण येणार आहेत? नेते मंडळी कोण येणार आहेत? या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे, उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती या कावडला राहणार आहे. बरं साहेब, किती वाजता सभा होणार आहे असं कळतंय? सभा किती वाजता असणार? दुपारी 5 वाजता करेक्ट गांधी चौक या ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेब सर्व कावडधारिकांना संबोधित करतील. दरवर्षी कावड यात्रेमध्ये एक वेगळं साकडं घातलं जातं. या वर्षी काय साकडं घातलं जाणार आहे? या वर्षी सुद्धा माझं एकच साकडं आहे की भोलेनाथा, माझ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मनातल्या ज्या काही मनोकामना आहेत ते भगवंत भोळाशंकर पूर्ण करेल. बरं, तुमचे भावी मंत्री म्हणून अनेक ठिकाणी बॅनर लागलेत. नाही, भावी मंत्री एक ध्यानात ठेवा, साहेबाच्या मनात आल्याच्या नंतर मंत्री काही करून ठेवतील. ते आपल्या मनात असून काय, भोळ्या शंकराच्या आणि माझ्या साहेबही माझा भोळाच आहे. माझ्या एकनाथ शिंदे साहेबाच्या मनात जे आलं ते 100% पूर्ण. तर हे आहेत आमदार संतोष बांगर आणि आता थोड्या वेळात होत आहेत. माधवदीप के, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.